चला चला सामना सुरू होतो. मेगा फायनलची मॅच, 4 षटकांची मॅच. गोलंदाजी मार्कवर येतोय पहिलं षटक घेऊन. आपण पाहू शकता मनीष मडवी येतोय ऑन साइडला. शॉट फाईन लेग. रोशनला आपण पाहू शकता एक शॉट लेग रिजन मध्ये, एक क्षेत्रक्षण डीप स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता, एक मिड ऑनला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. ऑफ साइडला क्षेत्रक्षण शॉट दरम्यान गली पॉइंट, एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये आपण पाहू शकता, एक मिड ऑफला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूचा जोरदार डाव होते. मेगा फायनलची मॅच. जीवदानी चषक कोण उचलणार? सापाड की आपण अगासन? पहिला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. पडल्यानंतर चेंडू स्किट होऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच मध्ये मजा येईल कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांकडे गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे. पण इथून जो जिंकेल तो चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरणार. आणि बघा मॅच झाल्यानंतर कोणी एसट्या घ्यायच्या नाहीत. उद्या 40+ ची देखील स्पर्धा आहे. शॉट ऑफ लेंथचा चेंडू हुक केलाय, पाठवलाय चेंडूला. ओ बघा काय बॅड लक आहे. चेंडू अडला बघा ना कसा. चौकार जाणारा चेंडू हडला. तिथे काहीतरी मला वाटतं कचरा असा होल असावा, तिथे थांबला चेंडू. म्हणजे नशीब कुठेतरी कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघ बरोबर आहे. खातं उघडलं जात आहे. मोनिश मडवी राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्रायकला करण बेडेकर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कल मध्ये. ओ फटका हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. शॉटच्या वरला क्षेत्ररक्षक बॅटर बाद. मॅचची गोल्डन विकेट गेली. ज्या बॅटरने 6 षटकार मारले तो बॅटर बाद होतोय. 2 या धावसंख्येतील पहिल्या गडी बाद होतोय ओमसाई आगासन संघाचे. यश मिळालंय, मोठं यश मिळालंय. मॅचची गोल्डन विकेट. बघा लहान मुलं भरपूर गोळा खात आहेत. केमिकल्स कलर आहेत, जरा व्यवस्थित खा. नाही मोहन नंतर मग काय होतं, मुलं खातात आणि मग नंतर त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. केमिकल कलर आहेत मित्रांनो, जरा हानी कलर खाऊ नका. केमिकल कलर कोणी खा पण तो व्यवस्थित खा. ओ चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आले होते मिड ऑनवर यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षक अधिक पाटीलचं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 3 धावा. ऐवा झेल एका हातात पकडले तर 1000, 2 हातात पकडले तर आपण तर 500. बघा ना भरपूर जण आता थांबलेत. प्रमोद भोईर, विराज भोईर पण नशीब आजमावला गेल्यात बघा. बुराज क्या बात आहे. नाही नशीब कधी कुणाचा साथ देईल ना सांगू शकत नाहीये. मोनिश शॉट ऑफ लेनचा चेंडू होता. कॉडबियनचं अपील केलं जातंय. कॉडबियनचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करा, स्क्वेअर लेगच्या पंचांकडे नका करू. नो डाऊट दीपकला माहिती आहे यावेळेला अपील का केलं गेलंय. डॉट चेंडूचे मोनी जबरदस्त गोलंदाजी करतोय. बिंदास पण चालल्यात वाटतं. बिंदास बघा एका हातात पकडा, झेल कॅच मिळेल, 1000 मिळतील. अंकित मोरे पण आहेत का, क्या बात आहे. बघा ना आता सीमेरेषेवर केवढे तैनात आहेत. जेवढे सीमेवरती आपले जवान नाही तेवढे आता क्षेत्ररक्षक आपल्याला प्रेक्षक बघायला मिळतात. मोनिश हो चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन होता. पंच वाईडची खून करतायत यावेळेला. 1 ने धावसंख्यावरती अवंत धावेने 4 धावा दाखल करते आपण पाहू शकता. मेगा फायनलची मॅच. इकडे आयुष देखील आहेत बघा ना. आता काही काही गाडीवर देखील बसून तिथे पकडण्याचा प्रयत्न करतात. झेल बाबा गाडीवर बसून पकडा पण नीट जरा. खाली पडू नका नाही तर 1000वर जास्ती शून्य लावायला लागतील. ते 3 आहेत त्याच्यात आणखीन जास्त नका लावायला लागू. मोनिश शॉट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच, बॅटर बाद.
खूप चांगला झेल घेतला डीप स्क्वेअर लेगला. या षटकात मुनीशने जबरदस्त गोलंदाजी काय कमबॅक केलं बघा ना. 2 सलामीवीरांना बाद केलंय. चला लवकर नेन्सल, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी, 5 वाजले आहेत. नाही टाइम वेळ भरपूर आहे माहिती आम्हाला, कितीही टाइम लावा, पण आम्ही सांगण्याचं काम करतोय. फक्त तुम्हाला जे करायचं ते करा. क्या बात आहे. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? सागर येतोय. नाही गेल्या वर्षी सागरने देखील हेच मैदान गाजवलं होतं. सागर पाटील गेल्या वर्षी देखील अफलातून गोलंदाजी केली होती. पाहिजे विराज कशा प्रकारे आता इथून बॅटिंग करतोय. एका हातात झेल पकडला तर 1000, 2 हातात पकडला तर 500. मॅनेजमेंट कमिटी आणि सुदर्शन दादा यांच्याकडून देखील म्हणजे 1000 मिळतीलच. क्या बात आहे. सागर पाटील बिंदास काहीतरी बातचीत करतायत की काय करायचं, क्या चालू. सागर गोलंदाजी मार्कवर टाकला. विनायकने मगाशी जबरदस्त बॅटिंग केली होती. आता पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय, कारण संघ थोडासा बॅकफुट अडचण येते. चेंडू थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न केला, पंच वाईट शिकून करतायत. खरं लेग ब्रेक चेंडू विनायकला ऑफ ब्रेक पडेल. 5 धावा धावपल करते. फटाके आताच वाजायला लागले. फटाक्यांच्या बदली जास्ती MSCPचा आवाज होतो हल्ली. मोहन सागर राईट आर्म राऊंड द गड मारा करतोय. स्ट्राईकला विनायक. चेंजअप सुद्धा बॅकफुट गेला, कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षकाला डीप मधनं एक धाव कंप्लीट करतोय. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. तर धावसंख्या दाखल करते 7 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. विनायकाने आपल्या तर विराजी जोडी. भरपूर स्पर्धा सुरू आहेत. उद्यापासून ग्रामीण वर्ल्ड कप सुरू होतोय. क्रिकेटचा महाकुंभ मेळा निळजे गावामध्ये उद्या 9 जानेवारी. ओ वेल्लेप केलाय. पंचांचं काम वाढवलंय बघा गोलंदाज सागरने. अवांत धावने भर. धावसंख्या धावफलकाती 8 धावा आपण पाहू शकता. 8 धावा धावफलकाती लागल्यात. पुणे सागर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गड मारा करतो. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता. मला सागर गोलंदाजी मार्कवर सागर आहे. ओ शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता, खाली राहिला. विनायकला जी हाईट पाहिजे ते मिळत नाही. रुद्र पाटील देखील आपण तर याच गावचा खेळाडू उद्या आपल्याला IPL मध्ये इनॅक्शन मध्ये बघायला मिळेल. नाही आपल्यासाठी ती भाग्याची गोष्ट आहे. आपला कोणतरी ग्रामीणचा खेळाडू IPL मध्ये गेला आणि तो देखील खेळणार आहे. आणि त्याच्या नाही सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे पूर्ण IPL मध्ये. नाही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. सागर ओ चेंजअप पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन. एक्झॅक्टली विनायक काय करतोय, फुटवर्कचा वापर करत नाही. चेंडू खाली राहतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती. धावा येत नाही येत आता इथून. विराज काहीतरी बातचीत करतोय. चॅम्पियनशिप कोण पटकावणार, दोन्ही संघांना ट्रॉफी मिळणार आहे. मोहन पण ट्रॉफी विजेता उपविजेता याला फार महत्व असतं. कधी तुमच्यात रेस झाली तर मग प्रथम क्रमांकाला फार महत्व असतं, तसं ट्रॉफीला फार महत्व आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. गोल्डन ट्रॉफीज न खरोखर सोन्यापेक्षा जास्त चकाकी आहे. जस्ट भरपूर. हा चेंडू हुक करायचा होता. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप नाही. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक आले ना थोडेसे बघा चाचपडतच आले होते ते, तिथे समजलं की झेल होणार नाहीये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 9 धावा. विनायकला जीवदान मिळतोय. संघनायकाने झेल सोडलाय महेश पाटीलने. नाही 12वा खेळाडू बघा ना, बरीच चर्चा करतोय. 9 धावा धावपल करते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा येत नाहीत. विराजला आता काहीतरी करावं लागणार आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉट पॉइंट लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. रोशन घोडे येत आहेत मिड विकेटला. वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण येतोय.
ऑन साइडला फ्लिक केलाय, पिकअप शॉट बघायला मिळालाय, पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. बॅटर हा जर बॅटर इथून खेळला तर इथून 50 ते 55 धावा करेल तो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे. सागर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. उडवलाय कव्हरच्या डोक्यावर ना यावेळेला. ओहो गुड कॅच. भूराज मात्रे त्यासाठीच गेले होते. झेल पकडला बघा त्यांनी. 1000 लागू आहेत. नाही भूराज टीम मध्ये कधी झेल पकडतील ना पकडतील, पण आता तर 1000 रुपयाचा झेल पकडलाय त्यांनी. क्या बात आहे. भूराज हाच तरी दाखवा आम्हाला. जबरदस्त झेल. 21 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सलग 2 षटकार आले आहेत. ज्या धावगती आपण तर मंद चालली होती, संत चालली होती, त्या धावगतीला मात्र आपण तर आकार दिला. 21 धावा आल्या आहेत. 2 बॅटर बाद आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू विकी मडवी येतोय. आता विकी मडवी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. या षटकात धावा आल्या. आपण बघतो सागरच्या तब्बल गोलंदाजी चांगली केली, पण शेवटच्या 2 चेंडू ते 2 षटकार आले. सलग 17 आले. अंतिम 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 आले आहेत. त्यांनी ठरवलंय दोघांनी का झेल आला का पकडायचा, व्यवस्था करायची उद्याची. नाही मला वाटतं त्यांना कॉल देखील आलाय कुणाचा लगेच. 21 धावा असं काही नाहीये, फक्त अशी मजाक आहे. क्रिकेट म्हटलं तर थोडंसं एन्जॉय देखील पाहिजेलच. विकी येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं गुण. स्ट्रायकला विनायक मुंडे काय करतो पाच. आता मग असे 2 षटकार मारले होते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. इथे डॉट चेंडूची पर्सेंटेज ना कमी करावी लागणार आहे. जर 50 ते 55 धावा करायच्या असतील तर. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिम दिवस आपण पाहू शकता. मेगा फायनलची मॅच. कोण उचलणार जीवदानी चषक 2026. गोलंदाजी मार्कवर विकी मडवी. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. प्रेक्षकांची गर्दी बघा ना आता. कॅश साठी 1000 1000 आहेत. ओ चिंजा पेस हेरले गोलंदाजाने. इथे बॅटर बाद. 3रा गडी बाद होतोय. सेल्फी पण गेल्या का. सेल्फी इकडे का. मला तिकडे गेले. पंच वाईट चिकून करतात. 22 धावा. 22 धावा धावफलकाती लागल्यात. नवीन बॅटर आता जातोय. ओमकार जातोय. ज्याप्रमाणे मगाशी 2 षटकार मारले त्यामुळे प्रमोट केलं होतं, पण आता फुटवरचा वापरच झाला नाही. विनायक जणू काय दमले होते, थकले होते. 22 धावा. आता विराजने स्वतःकडे स्ट्राईक घेतली. चेंडू बाकीत अजूनही या षटकातील विचार केला तर एकूण तब्बल खेळ बाकी. अजूनही यानंतर 1 षटक आणि आता या षटकातील चेंडू बाकी आहेत 5, म्हणजे 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला चला ओमकार जरा लवकर. प्रेक्षकांची गर्दी बघा ना वाढली आहे. काही प्रेक्षक सामान घरी घेऊन चालले ते देखील बघा थांबले आहेत. 500 भेटले तर थांबले आहेत बघा ना. सामान उतरवलंय त्यांनी गाडीवरती. बघताय झेल कधी येतोय. पण मी तर सांगायला आला ना झेल कोण एकानेच कोणतरी पकडा. ती लहान मुलं मला वाटतं तिथे गर्दी करतायत म्हणजे काहीतरी करणारच लफडा. 22 धावा धावफल करते. विकी मडवी गोलंदाजी मार्कवर. एंड बदलला आता. साकेला विराजला आपण पाहू. सलग 2 मारलेत. हुक केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 2 क्षेत्ररक्षक आले होते. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलका त्यामुळे पाहू शकता यावेळेला 24 धावा करायचा होता, पण चेंडू मारायचा कुठं होता. आपण म्हणतो स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून, पण सरळ चेंडू गेला. आता धावा कशाला ते महत्वाचे नाहीयेत, येणं फार महत्वाचं आहे. 24 झाल्यात. विराज प्रयत्न करतोय. कदाचित टोला लागला असेल चेंडू, नाही तर बॉटमला लागला असेल, त्यामुळे टायमिंग झालं नाहीये. विकी पुण्याचा गोलंदाजी मार्क. जी गती होती ती गती थोडीशी कमी केली होती, त्यामुळे चेंडू व्यवस्थित मिडल होता झाला. सरळ चेंडू गेला होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये.
हा चेंडू यावेळेला हुक केलाय, पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. विराटच्या बॅटून तिसरा येतो षटकार. विराज बघा जबरदस्त बॅटिंग करतोय. तसं आपण तर लेदर क्रिकेटमध्ये हेल्मेटचा वापर करतो, तसा तो गॉगलचा वापर करतोय. कारण तो तारेचा गॉगल आहे. का गॉगलचा वापर? कारण का चेंडू लागावा नाही म्हणून डोळ्याला. विकी तो विराज फुल टॉस, टायमिंग व्यवस्थित नाही, डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्राच्या मध्ये चाललाय का चेंडू पाहायचाय. हो गेलाय चेंडू मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. मगाशी आपण तर करण शो चालू होता, आता विराज शो चालू झालाय. जबरदस्त बॅटिंग, 34 आले आहेत. मगाशी म्हणतो विराज सारखा बॅटर थांबला तर 50+ धावा देखील हा करू शकतो. बॅटर इतकी ताकद, इतकी गुणवत्ता ह्या खेळाडूकडे. रोशनला चेंडू अडवणं फार गरजेचं. पायाचा प्रयत्न केला त्यांनी, पायाने चेंडू अडवण्यास गेले पण चेंडू त्यांना थांबला नाहीये. सागर लगेच आलेत बघा तिथे. विकी गोलंदाजी मार्कवर, सुरुवात चांगली केली होती विकीने. हो उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय सरळ. आपण भेटलं स्लाइड स्क्रीन वरून षटकार. चोरीचा मामला नाही इथं, मात्र थांबलाय आणि मारलाय देखील. काय बॅटिंग करतोय विराट, चौथा आलाय. जबरदस्त बॅटिंग, 40 धावा धावफल करते. नाही एका प्रेक्षकाने वाटतं झेल सोडलाय वाटतं. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. विकी तो विराज. हो चांगला खटरा टाकला तर यावेळेला लेग ब्रेक बघायला मला बाहेर काढलाय चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीत 40, अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे या षटकात किती धावा येतात पाहायचंय. कारण विराज जबरदस्त बॅटिंग करतोय. पछात अंतिम षटक कोण घेऊन येतोय इथून. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघाच्या माध्यमातून. सापाड संघाची देखील बॅटिंग चांगली आहे. पण पाहिजे आज कशा प्रकारे विकी सारखा बॅटर देखील या संघामध्ये आहे. सागर चांगली बॅटिंग करतो, रोशन चांगली बॅटिंग करतो, नेल्सन चांगली बॅटिंग करतो. पण करावी लागणारे बॅटिंग मेगा फायनल मध्ये. अंतिम षटक कुणाकडे सुपूर्त केला जातं. विकी ज्या षटकात धावाले तब्बल आम्हाला मोहन सांगतायत 19 आणि या आधीच्या षटकात धावाले तब्बल 17. जे आपण जर विचार केला तर 36 धावा आल्यात 12 चेंडू मध्ये. अंतिम षटक कोण घेऊन आलाय पाहायचं आता. रोहित पाटील. रोहित पाटील अंतिम षटक, स्लॉगरचं षटक, खानामारीचं षटक. इथून पाहिजे आता किती धावा करतोय. ओमकार पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतो. ओमकारकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे, अनुभव देखील प्रचंड आहे. मोहन प्रेक्षकांची गर्दी बघा ना, लेग साइडला केवढी वाढली. ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून उंच गेलाय चेंडू पण लांबी मिळत नाहीये. बॅटर बाद होतो. वाईडिश लॉंगॉनला खूप चांगला झेल पकडला जातोय. लेफ्ट मार आहे, केजू आलाय. उंच चेंडू गेला, लांबी मिळाली नाहीये, उंची भरपूर गेली. सेल्फी देखील बघा आपण पाहू शकता. फेरफटका मारतायत म्हणून सेल्फी देखील गेल्यात बघा नसीब आजमायला. सेल्फी म्हणजे तुमचा जबरदस्त स्वयंसेवक आहे. रोहन गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला केजू. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी इथून. ओ सुरेख गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी बघायला मिळाले. बॅटर बाद.
विराज बाद होतोय, क्रॉसिंग झाली नाही त्यामुळे विराज बाद होतोय. 2 चेंडू डॉट गेले आहेत. नवीन बॅटर कोणी तर पाहायचं आता. नागराज येतोय. काय बॅटिंग केली बघा. विराटची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी. 30 धावांची खेळी केली. नाही, जीवदानी क्रिकेट संघ आणि जीवदानी मित्रमंडळाची जे सदस्य त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यावर पोहोचू. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा येत नाहीयेत. रोहननी चांगली सुरुवात केली. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. केजी पाहायचं काय करतो आता. इथून धावा येणं फार गरजेचं आहे. धावा थांबल्या आहेत. चांगला फटका ड्राईव्हचा बघायला मिळाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आहे. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 झाल्या आहेत. 42 झाल्या आहेत. चेंडू बाकीत अजूनही 3. काय गोलंदाजी करतोय बघा ना रोहन पाटील. या षटकामध्ये मोठे फटके मारू देत नाहीये. रोहित पाटील चांगली गोलंदाजी करतो. एकही मोठा फटका त्याने मारून दिला नाही, कारण का अजूनही त्याची गोलंदाजी बघितली ना, लाईन आणि लेंथ खूप चांगली आहे. कारण का हाईट कमी आहे. हाईट देखील चेंडू घेत नाहीये रोहित. ओ पुन्हा एकदा कवासला उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आले आहे दीप मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण रोशनचं. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 44. रोहित पाटील चांगली गोलंदाजी करतो. आता चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा थांबल्या. 4च धावा आल्यात आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी केली. 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती. विराज खूप चांगली बॅटिंग करतो. हा चेंडू यावेळेला आपण तर लाईन पावी लागणार आहे का पाहायचं. आणि हो यस, पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 45. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. 69 धावा मागाची 3 चेंडू राखून या संघाने पार केल्या होत्या. करण लवकर बाद झाला, पण तरी देखील विराज जबरदस्त बॅटिंग केली. लोअर फुलटॉस होता. इथे काय घडलंय. बॅटर बाद. अंतिम चेंडू. सिद्धेश येतोय. नवीन बॅटर. अंतिम चेंडू. 45 झाल्या आहेत. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. कुशल स्त्रीशा स्पोर्ट्स सापाड संघासमोर. मोहन, जर एक मॅच एक्स्ट्रा असती तर मला वाटतं अजूनपर्यंत ती चालू. मग मेगा फायनल किती षटकांची खेळायला लागली, 1 किंवा 2, पण आता 4 षटकांची खेळायला मिळते. खऱ्या अर्थाने घेसर संघाला आपण धन्यवाद देऊ. अंतिम चेंडू. सिद्धेश आलाय. रोहन अंतिम षटक. आपण तर षटकातील शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी केली. फक्त 5 धावा दिल्या आतापर्यंत. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव कंप्लीट केली. पण दुसरी होते का. नागराज पलटल्या दुसरीला. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 47 गडी बाद झाले. तब्बल आपण विचार केला तर 6 गडी बाद. 47 48चं लक्ष आहे. तर सर्वांना आपण धन्यवाद देऊ. जीवदानी आपण तर जीवदानी मित्रमंडळ सचिन पाटील असतील, आपण किरण पाटील असतील, विंदास पाटील असतील, जितेश पाटील असतील, रितेश पाटील असतील, बुराज म्हात्रे असतील, रुपेश पाटील असतील, विकास पाटील असतील, अभिषेक पाटील असतील, सनी म्हात्रे असतील, हर्ष म्हात्रे असतील, मनोहर जाधव असतील, मुन्ना भोईर, अभिषेक पाटील, तसेच आदी पाटील असतील, पवन पाटील, श्रवण वारेकर, प्रेम मडवी, संध्या पाटील, विवेक म्हात्रे, आपण तर मनीष पाटील, करण म्हात्रे, निकेश म्हात्रे, नयन म्हात्रे, प्रेम पाटील, राज पाटील, रुद्र पाटील. ISPL मध्ये आपण तर ज्याला आपण खेळताना पाहू 40+ संघ. प्रदीप भोईर असतील, आपण तर अंकुश मडवी असतील, रामदास पाटील असतील, सुहास म्हात्रे असतील, योगेश पाटील असतील, पवन पाटील असतील, प्रमोद
भोईर असतील, गणेश साळुंके असतील, गुरुनाथ पाटील असतील, दिनेश म्हात्रे असतील, राजू म्हात्रे असतील, दीपक नाईक असतील, प्रकाश साळवी असतील, आपण रोशन मडवी आणि सुदर्शन आपण तर पाटील, जीवदानी मित्रमंडळ आणि आपण तर सार्वजनिक गणपती उत्सव, आयुष साळवी, सेल्फी, मनोहर जाधव, गणेश, मुकेश, अरुण जाधव, मोहन झांजे, आपण तर आमचे गुणलेखक गौरव झांजे, साहिल मालुसरे आणि अविनाश, अश्विन, रोशन मडवी, सर्वांना आपण धन्यवाद देऊ. खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही या स्पर्धेत भुराज आल्यात बघा. भुराज खूप चांगला झेल घेतलाय. नाही बघा भुराज तुमची कंप्लेंट आली आहे की तुम्ही मॅचला झेल सोडता आणि इथे झेल पकडला. क्या बात आहे बघा. फडके पाड्याचे मंडप. चला आपण काही सन्मान देखील घेऊ. चला आमचे लाईट लेसवाले या, सचिन जरा सन्मान घ्या त्यांचे. चला फटाफट आपल्याकडे वेळ येईल तर चला लाईव्ह वाले या लवकर, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. चला 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 लवकर लवकर घ्या 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 सचिन, चला फटाफट घ्या. चला डीजे वाले या लवकर, या लवकर या डीजे वाले या. चला चला राजे या लवकर या, कारण त्यांचा सन्मान राहतो मग. चालेल चालेल चला चला. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करू. चला सचिन घ्या, सचिन घ्या लवकर. चला सन्मान होऊ दे सर्वांचं. सचिन कोणाचे सन्मान असतील तर आम्हाला सांगा फटाफट, आम्ही सन्मान करू. राजचा देखील सन्मान करतोय. लाईव्ह वाले या, चला लाईव्ह टेलिकास्ट वाले या लवकर. चला या ना लवकर. नाही मोहन, काही लोकांना सन्मानासाठी ना 4-4, 5-5 वेळा बोलावं लागतं. असं नका करू. आपलं नाव घेतलं आपण या ना. सुपर टेनिस क्रिकेटचे प्रोपरेटर येत आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. चला डीजे वाल्यांचं झालं. मोहन मंडप डेकोरेशन वाले आपला देखील सन्मान केला जाणार आहे. विशाल आहेत फडके पाड्याचे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. प्रचंड मेहनत राहिली. चला सामना सुरू करूया. 47 झाल्यात, 48चं लक्ष. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय विराज, येतोय स्ट्रायकरला नेल्सनला आपण पाहू शकता. 48चं लक्ष. 4 षटकामध्ये 48 धावा करायच्या आहेत. 48चं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 12ची सरसरी आहे, होतील धावा. चला सामना सुरू होतोय. मेगा फायनलची सेकंड इनिंग. विराज येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. मिड ऑनला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू शॉट ऑफ लाईनचा हुक केला, यावेळेला पाठवलाय फ्लॅट सपाट पॅरल स्ट्रोक. चेंडू गेला लॉंग लेग सीमारच्या बाहेर. षटकार. बघा एका आता झेल पकडायला गेला म्हणजे देव द्यायला येतो आणि कर्म न्यायला येतो. नाही 1000 भेटले असते ना, एका हातात कशाला पकडता. सांगायला होईल ना घरच्यांना, एका हातात झेल पकडला 1000 भेटले सनी, पण घालवले 1000. विराज पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. नेल्सन ओ पुन्हा एकदा पूल केलाय. फुल अँड पॉवरफुल चेंडू गेला यावेळेला स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. सलग 2 चेंडू 2 षटकार. ते 12 धावा. सेल्फी बघा ना, इकडून तिकडे तिकडून इकडे पळतोय, पण सनी त्याला काय झेल मिळत नाहीये. सेल्फी हळू. तुम्ही या गावचे एक अनमोल रत्नात. 2 चेंडू 2 षटकार, एक लॉंग लेटला आणि एक स्क्वेअर लेगला. विराज गोलंदाजी मार्कवर. विराज तो नेल्सन. ओ पुन्हा एकदा उडवलाय. ओ झेल ड्रॉप. कोणी झेल सोडला है, सोप्पा झेल नाही. बर नाही मोहात पडले नाही. मोह का जाल, लालच बुरी चीज आहे ना. बघा ना झेल हातात आला होता सनी. भुराजने झेल पकडलाय. भुराज बघा नाच
सांगू शकता जीवदाने चषक झाला 2026, मला 1000 रुपये देखील भेटले. विराजने एड बदललाय. अजून एक स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून वाईड इस लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. नेल्सन बघा जास्त बॅटिंग करतोय. नेल्सन नावाचं वादळ आलंय. 48 मधल्या 24 आल्यात, 4 मारल्यात. कमिटीकडून 2000 येतील, 6 मारल्यावर. सेल्फीने जर झेल पकडला तर 1000 रुपये. कसाही पकडा सेल्फी. तो बघा सेल्फी. जबरदस्त बॅटिंग. 4 वर 4 मारलेत बघा ना. नेल्सन जबरदस्त बॅटिंग करतोय ना. अटॅकिंग मूड मध्ये आलाय. करणनी 6 मारल्यात या मैदानावर. नेल्सननी 4 मारल्यात. विराज काय करतो पाहायचं पुढच्या चेंडूवरती आता. विराज राईट आर्म ओव्हर द मारा करतो शाकला नेल्सन. ओ झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. मी तर म्हणे यावेळेला यष्टीरक्षकाने झेलवर येणं फार गरजेचं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाफलगती 25 धावा. अजूनही आपण तर इथून 23 धावांची गरज आहे. 48 धावांचं लक्ष. 19 चेंडू 23 धावांची गरज आहे. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला सलामीचा बॅटर रोहित पाटील आपण पाहू शकता. रोहितने खूप चांगली गोलंदाजी केली होती. नाही बघा आता शाळा देखील सुटल्या आहेत. लहान मुलं देखील त्यांच्या पप्पांना किंवा पालकांना थांबवत आहेत. बघा थांबा 1000 भेटतील. शपलून ऑन साइडला इथून 1 धाव. डायरेक्ट हिटची संधी होती. 1 धाव कंप्लीट केली जाते. 5च्या स्वरूपात धावसंख्या धाव फलकत 26. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 26 झाल्या आहेत. अजूनही आपण बघितलं तर 48 ची गरज असताना 22 पाहिजेत अजूनही. मॅच संपली नाही अजूनही. इथून एकाच विकेट 2 विकेट डॉट चेंडू. डॉट चेंडूची पर्सेंटेज वाढवायला लागणार आहे. ना प्रेक्षक बघा ना सनी केवढे आहेत. त्या प्रेक्षकांचा आपण खरं अर्थाने धन्यवाद व्यक्त करू ना. हे प्रेक्षक का आल्यात कारण कॅशसाठी पारितोषिक आहे. आयवा झेलसाठी 1000 रुपये आहेत ना. त्यामुळे प्रत्येक जण थांबलाय. कुठे जायचं असेल तर तो म्हणेल जाऊया मोहन फक्त 5 मिनिटं थांबूया. झेल आलात तर आपल्याकडे. त्यामुळे सर्व प्रेक्षक थांबले. शाळा देखील सुटली बघा ना. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतायत. सचिनचं मला वाटतं जर घेसर संघ आला असता तर ते मॅच झाले असते तर मला वाटतं अजून सेमीफायनल चालूच असती. मेगा फायनल झाली नसती एवढ्याला चालू. केजू आलाय गोलंदाजी मार्कॉस टाकला. रोहनला आपण पाहू शकता. त्याने गोलंदाजी खूप चांगली केली. पॉवर प्लेचं षटक संपलंय. ऑन साइडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग लेगच्या दिशेने पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. केजू काय घडलंय मैदानावर बघा. प्रेशर बघायला मिळतंय. फेकाफेकी चेंडूची चालू आहे. पंच नोटची खूण करतायत. एकूण धावा मिळत आहेत 1+1 म्हणजे एकूण 2 धावा. आता धावा झाल्या. धाव फलक आपण पाहू शकता. फ्रीट फ्रीट धावा झाल्या. धाव फलक आपण पाहू शकता. बेला 28. 20 ची गरज आहे. आता 28 झाल्यात. 20 ची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. नेल्सनने काय बॅटिंग केली. लाजवाब बॅटिंग केली. मेगा फायनलची मॅच उमसई अगासन कुशल श्रीशा स्पोर्ट सापाडामध्ये आपण बघायला मिळत आहे. कोण चॅम्पियनशिप पटकावणार. जीवदाने चषकाचं उत्तर मिळेल. केजू ओ चांगला चेंडू. जास्त शफल झाले होते बघा. किती थोडासा आमच्या बाजूने चेंडूला पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. 20 ची गरज आहे अजूनही. 28 झाले आहेत. केजू प्रयत्न करतोय. विकेट टेकिंग एकच ऑप्शन आहे की तो मॅच मध्ये वापसी करेल. केजू तो नेल्सन शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. यावेळेला पंच वाईड ची खूण करतायत. धावसंख्या धाव फलकात ते आपण पाहू शकता. यावेळेला 29. 19 ची गरज आहे जुनी. केजू पुन्हा गोलंदाजी मार्कवर
स्ट्रायकरला आपण पाहू शकता, नेल्सनला आपण पाहू शकता. ऑन साइडला टर्न केला, डाऊन दी ग्राउंड, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एकच धाव, धावसंख्या धावफलकात 30. 18ची गरज आहे जुनी. 16 चेंडू आणि 18ची गरज आहे. रोहन स्ट्रायकरला आहे. रोहनने जबरदस्त शेवटचं षटक हाताळलं. डावखुरा शैलीदार अष्टपैलू खेळाडू या संघाचा. ऑन साइडला एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षण, एक स्क्वेअर लेगला, फाईन लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साइडला टर्न केलंय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चालला, एक धाव कंप्लीट केली, करण येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळते का नेल्सनला माहिती आहे सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतोय, त्यामुळे धोका पात्कारत नाहीये. 31 धावा धावफलकात लागल्यात. 17ची गरज आहे. त्या पहिल्या षटकात नेल्सनने अटॅक केला ना, त्यामुळे आपण इथं धावांचा वेग वाढला. केचू राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. शफल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं त्या वेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 32. 16ची गरज आहे अजूनही. बत्तीस धावा. स्ट्रायकरला रोहनला आपण पाहू शकता, पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. केचू गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला बैठक बघायला मिळाले, पाठवलं चेंडूला. हो झेल पकडलाय काकानी. क्या बात आहे काका, या नाही काका या. नाही ज्याच्यासाठी केला होता हट्ट तोची गोडवा. क्या बात आहे. आज घरची बघत अस नाही काका, घर सकाळी घरातल्यांना सांगून आज काहीतरी घेऊनच येतो. नाही काका धावत आहे जरा. काका हळू आला तरी चालेल, पडला तर उगाच वाटला गेला. राहू दे, आम्ही असंच बोलतोय धावत आहे म्हणून. हा चेंडू ऑन साइडला टर्न केला यावेळेला. साइडला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. धावा 2 मिनिटं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला तब्बल 40 धावा. 40 धावा. आता काकांना काय विचारू. 40 धावा. 12 चेंडू 8. सामना खुला झाला. केजून तर आपण तर या षटकामध्ये थोडंसं वापसी केलं होतं, पण नंतर आपण तर षटकार आला. 40. नाही सेल्फीने वाटतं कॉल केलाय कोणाला तरी. काका या लवकर चला. बघा क्रिकेटमध्ये कोणाला कधी नशीब कोणाचं उजळेल ना सांगू शकत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. काकाच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. काका देऊ थांबा जरा काका, रिलॅक्स व्हा. 5 मिनिटं काय काका, 10 मिनिटं थांबतील. आता 1000 मिळाले ना. ए ओव्हर होते बाबा, थांब जरा. देऊ पैसे देऊ. नाही थांबा जरा, आपण देऊ ना. 12 चेंडू मध्ये 8ची गरज आहे. ओमकार ओ ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिखून करतायत. अव्वंत भर धावसंख्यात आपण गती आपण पाहू शकता या वेळेला 41. 7ची गरज आहे. नाही स्टंप कोणी काढू नका. उद्या स्पोर्टी प्लसची देखील स्पर्धा आहे, कोणीच घेणार नाही स्टंप. ऑन साइडला पूल बघायला मिळाला. फ्लॅट ओ झेल सोडलाय. नाही कामावरनं आले. आता जर घरच्यांनी बघितलं काय म्हणतील, वहिनीने बघितलं तर काय म्हणेल. सौभाग्य ती का तुम्हाला झेल नाही पकडतायत, करता काय मग. नाही ह्याला म्हणतात देव द्यायला येतो आणि कर्म न्यायला येतो. नाही आता बघा त्यांनी हाताची घडी घातली. 1ची गरज आहे फक्त. 1 धावेची गरज. स्कोर लेवल नाही. सनी बघा ना, नशीब कधी कुणाकडे येईल ना. बघा ना त्यांनी काय सोपा झेल सोडलाय. आता हाताची घडी घातली होती, आता दोन्ही हात बघा खिशात, चटके लागलेत. ओमकार फुल टॉस हुक केलाय. स्टंपला पाय लागलाय का. मॅच फिनिश झाली असती इथेच. ए थांबा बाबा. नाही नेल्सन बाद आहेत. व्हिडिओ इकडे. नाही नेल्सन स्वतः नाही कुठे चाललेत. थांबा जरा.
सागर आले नाही. डीजे लगेच चॅम्पियन गाणं तयार ठेवायचंय. नेल्सनने काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग केली. 11 चेंडू 32, जबरदस्त बॅटिंग केली, मॅच खुली केली. 5 षटकार. नाही काकांचं भलं करू. नाही खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल रोहननी काकांना बक्षीस मिळून दिलंय. रोहन आलाय. सागर आलाय. काय गेल्या वर्षी देखील सागरने बॅटिंग केली या मैदानात. 1 धावेची गरज आहे फक्त, आता औपचारिकता पूर्ण करायची. ऑन साइडला पूल केलाय आणि अशा तऱ्हेने विजय धाव पूर्ण. आणि आपण तर कुशल श्री शास्पोर्ट सापाड संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन जीवदानी चषक 2026.